हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज सकाळी मी लायब्ररीमध्ये नाही गेलो कारण की आता 10:30ला आपला एक ऑनलाईन पेपर आहे UHVचा. तर त्याचं थोडं बघतो आहे आणि पेपर देतो आज 10:30 वाजता. बहुतेक 1-1.5 तास चालेल, नाहीतर 2 तास. तर ऑनलाईन पेपर देतो आपल्या फ्लॅटवरच आणि त्याच्यानंतर जाईल मग लागलं तर लायब्ररीत. ओके, थोडा आज जेवण करेपर्यंत इथं काम करतो, 12-1 वाजेपर्यंत. नंतर जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर थोडा आराम करून मग जाईन लायब्ररीत. आणि तिथं आज काय करायचं आपल्याला, आता नेक्स्ट पेपर आहे तर थोडं करू DS वगैरे UPSचं. आज पहिले DSचं करू, एक काम करू DSचं करू. तो जो सिलेबस वगैरे एका इकडे काढून घेतो, त्या सिलेबसनुसार प्रिपेअर करतो. ठीक आहे, बघू काय आता. ChatGPT जे कन्सेप्टनी समजले तर यूट्यूब तर आहे ना. तर बघू मग नंतर करतो मी DSचं आज दुपारी. आणि त्याच्यानंतर मग एक थोडं फ्रीलान्सिंगचं. काल मी HTML कंप्लीट केलं बघा. HTMLचे म्हणा ते वन शॉट होता, त्याला खूप वेळ लागला, म्हणजे 2-3 दिवस लागले. पण कन्सेप्ट क्लिअर झाले. कन्सेप्ट असे क्लिअर झाले की आता म्हणजे वेबसाईट कशी काम करते, त्याच्यात इंटरफेस वगैरे आणि काय असते त्याच्यात वेगवेगळे असे कसं कोड लिहितात. HTML बेसिक मी लिहून बघितला, VS कोडमध्ये इम्प्लिमेंट करून बघितलं, लिहून बघितलं. ठीक आहे, तर आता मला समजलं HTMLचं आणि त्याच्यात थोडंफार आता बेसिक तर क्लिअर झालेलं आहे सगळं. त्याच्यात वेगवेगळे टॅब्स यूज केले, BR टॅब्स असेल ते असे हे असतात ॲट्रिब्यूट्स वगैरे. तर सगळं ते यूज केलं आणि रिवाईज केलं ना तर ते लक्षात येऊन जाईल पुन्हा पण. तर असा विषय आहे मग तो. आता त्याच्यानंतर आपल्याला CSS करायचं आहे. तर मी आज आय थिंक की आजच आपण CSSला स्टार्ट करून टाकू. CSS त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट करावं लागेल. तर असा आपला रोडमॅप आहे ना, तो तुम्हाला सांगितलेला आहे फ्रीलान्सिंगचा. तर त्याच्यासाठी तर ठीक आहे, मग मी आता थोडा अभ्यास करतो. त्याच्यानंतर मग थोडा इथंच अभ्यास करीन. पेपर झाल्यानंतर मग 12-1ला जाईन आता, तुम्हाला सांगितलं असं. तर ठीक आहे, मग आता डायरेक्ट लायब्ररीत भेटू आपण. ओके, डायरेक्ट करू आपण आता DSचा अभ्यास. जय श्रीराम, जय श्रीराम असं करायचं. जय श्रीराम. आनंद तर राहता एकदम. बाकी काय, एक जिंदगी आहे कृष्ण भगवानला समर्पित करायची. कृष्णा 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 हरे हरे, चॅन्टिंग वगैरे करायची, मस्त नामजप करायचा, कीर्तन ऐकायचं, भजन ऐकायचं, आनंद घ्यायचा जीवन. मोह मायामध्ये नको बस. फक्त मीच तर खूप माया खतरनाक आहे बाई, सिरियसली. एवढी माया डेंजर आहे ना, मायाचं कोई नाही बच सका. तर मग माझं थोडं दूर राहायचं, भगवंताचा शरण घ्यायचं, म्हणजे कृष्णाचे शरण घ्यायचं, गीत गायचे, कीर्तन गायचं, नामजप करायचं. ठीक आहे, तर ठीक आहे, जास्त बडबड करत नाही, थोडा अभ्यास करतो पेपरचा, कारण की 10:30 वाजता पेपर आहे. भेटू पण डायरेक्ट लायब्ररीमध्ये. जय श्रीराम. तर मित्रांनो, मी 1 वाजता जेवण केलं आणि 2 वाजता आलो लायब्ररी. तर तुम्हाला तर माहित आहे, मग जेवण केल्यावर येते जरशीक सुस्ती, मग थोडं झोप टाईप मला वाटू राहिलं होतं. पण तुम्हाला माहित आहे, आपल्याजवळ एक वरदान आहे की आपण ना आपले फिजिकल आणि मेंटल लिमिट किती पण पुश करू शकतो. आणि आपली ऍक्च्युअल ग्रोथ माहित आहे कधी होते, जेव्हा आपण ते लिमिट पुश करतो. तुम्ही जर जिम वगैरे जात असाल ना, तर तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल, ऍक्च्युअल ग्रोथ आपल्या मसलची तेव्हाच होते जेव्हा आपले लिमिट संपलेली असते पुशअपची. जर तुमची 25ची पुशअपची लिमिट आहे आणि जर तुम्ही 30 मारले, तर ते जे लास्टचे 5 पुशअप्स आहेत ते आहे तुमची ऍक्च्युअल ग्रोथ. तसंच आपला माइंडचं पण आहे. जर तुमचा माइंड म्हणते की झोपून राह, आराम कर, आणि जर तुम्ही ते पुश करताय आणि अभ्यास करताय, मेहनत करताय, तर तुमची ग्रोथ त्या पॉईंटवर होते. जर तुम्ही ना ठरवलं की 2 तास उठायचंच नाही आणि जर तुम्ही 2.5 तास बसले, तर तुम्ही ना तुमची मेंटल लिमिट पुश केली. तर हे कशा एक नॉर्मल गोष्ट आहे जे की आपण डेली अनुभवतो. आणि जर 20च्या एजमध्ये, म्हणजेच आपल्या सगळ्यात यंग एजमध्ये आपण ना आपले पीक लेवल ऑफ मेंटल अँड फिजिकल लिमिट जर आपण ना पुश नाही केली, तर मग आपण ना काय एक्सपिरियन्स केलं. तर जो पीक परफॉर्मन्सचा जो एक्सपिरियन्स आहे तो सगळ्यांना एक वेळा घ्यायलाच पाहिजे. आणि हो, आपण तर काही रोबोट नाही, म्हणजे आपण कंटिन्युअस तर काही काम नाही करू शकत. तर त्यासाठी मधात ब्रेक घेत जा. आणि हो, कन्सिस्टन्सी इज द की. चला तर मग भेटू उद्या. जय श्रीराम.